जयंती नाही तर त्यांच्या गुरुची म्हणजे महात्मा फुलेंची सुद्धा जयंती होती. म्हणजे गुरु शिष्याची जयंती असणारा हा एकमेव महिना म्हणजे एप्रिल महिना आहे, लक्षात घ्या. 11 एप्रिल महात्मा फुलेंची जयंती आणि 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती, लक्षात घ्या. हा सुवर्ण योग आहे, लक्षात घ्या. कारण महात्मा फुलेंचं सुद्धा जे कर्तृत्व आहे ते आकाशापेक्षा उंच आहे. महात्मा फुलेंचं वास्तव्य पुण्यासारख्या ठिकाणी हे आवर्जून मला सांगावं लागतं. कारण पुणे म्हणजे पेशवाईचा बालेकिल्ला आणि ब्राह्मण्यवादाचं वर्चस्व असणारं ठिकाण म्हणजे पुणे. आणि अशा ठिकाणी महात्मा फुलेंचं जे कार्य आहे ते कसं होतं तुम्हाला कदाचित माहिती नसेल. महात्मा फुले एके दिवशी अशाच मिरवणुकीमध्ये गेले, परंतु ती जयंतीची मिरवणूक नव्हती, तर ती एका उच्चवर्णीय व्यक्तीच्या लग्नाची मिरवणूक होती, म्हणजे वरात होती. महात्मा फुलेच्या वरातीमध्ये गेले, परंतु त्या ठिकाणच्या ब्राह्मण्यवादी लोकांना कळालं की महात्मा फुले कोण आहेत, क्षुद्र आहेत. लागेच महात्मा फुलेंना त्या वरातीतून बाहेर काढला अपमानास्पद करून. महात्मा फुले तावातावाने घरी गेले, आपल्या पत्नीला बोलले, साऊला, साऊ म्हणजे माता सावित्रीबाई फुले. महात्मा फुले तेव्हा माता सावित्रीबाई फुलेंना प्रेमानं साऊ असा आवाज द्यायच्या. महिला म्हणलं मुद्दाम सांगेल तुम्हाला. आता तुमच्या घरचे तुम्हाला आवाज कसा देतात मला माहित नाही, आणि तुम्ही घरच्यांना कसा आवाज देतात हेही मला माहित नाही. माता साऊ या ठिकाणचा समाज काय स्वतःला समजतोय, इतर समाज सुधारला पाहिजे. कारण सर्व माणसं सारखी असतील तर मग हे चातुर्वर्णी व्यवस्था का, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र का? मग समाज सुधारण्यासाठी इथल्या महिलांच्या हातीमध्ये अगोदर पेनी लेखणी दिल्या पाहिजे. माता सावित्रीबाई म्हणी, मी हाती लेखणी घेणार नाही, कारण माझ्या आईनं सांगितलं की त्या पुस्तकामध्ये अक्षर आळ्या होतात आणि माणसाच्या पोटात जातात. म्हणजे बघा, त्या पुण्यामधल्या पेशव्यांनी ब्राह्मण्यवादी लोकांनी असं खोटार मांडलं आणि तुमच्या आमच्या लेखीपाळींना कधी शिकू दिलं नव्हतं. पण महात्मा फुलेने त्या ब्राह्मण्यवाद्यांच्या मनुवाद्यांच्या उरावरती पाय देऊन भारतानं छातीचा कोट त्या ठिकाणी ढाल केली आणि तुमच्या आमच्या लेखीपाळीच्या हातामध्ये लेखणी दिली आणि या देशातली पहिली मुलींची शाळा 1848 ला पुण्यामध्ये सुरू केली, लक्षात घ्या. सावित्रीबाई फुलेंच्या हाती लेखणी दिली. नुसतं शिकविलं नाही, शिक्षिका बनवलं. शिक्षिकेपुरतं सुद्धा मर्यादित नाही, तर माता सावित्रीबाई फुलेंना या देशातली पहिली मुख्याध्यापिका बनविलं आणि सांगितलं, तू मुख्याध्यापिका झाली म्हणजे संपलं नाही, आता तुझं काम आहे की या समाजातल्या शोषित पीडित वंचित सर्व लेकी बाळींना शिकवायचं. आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी समाज क्रांतीचं जे लोन होतं, तो वनवा होता, तो पुण्यापासून पेटविला. या देशामध्ये सामाजिक क्रांतीचा जर कोणी त्या ठिकाणी बीज रोवला असेल तर ते महात्मा फुलेंनी रोवलं. आणि याच महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव जर कुणावरती पडला असेल तर महात्मा फुलेंच्या या क्रांतिकारी विचाराचा प्रभाव पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती. आणि बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु बनविलं, लक्षात घ्या, गुरु मानलं. आकाश भाऊ, गुरु आयुष्यात किती महत्वाचा असतो आणि आयुष्यात गुरु कसा असावा हे पहिल्यांदा जर कोणी दाखवून दिलं असेल ते बाबासाहेबांनी दाखवून दिलं. कारण आयुष्यात तुमच्या आमच्या गुरु महत्वाचा असतो. नाही तर आकाश भाऊ, आमच्याकडच्या महिला गुरु कोणाला बनवायला? अशोक खरातला. अशोक खरातला गुरु मानल्या. हो, त्या अशोक खरातला त्यानं काय काय पाजलं हे मी तुम्हाला सांगू नये, आणि तुम्ही सुद्धा ऐकू नये की त्यानं काय काय पाजलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता त्या अशोक खरातच्या दारामध्ये अनेक लोक गेले, उच्च सुशिक्षित महिला. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडतोय का यावर विचारमंत करणं काळाची गरज आहे. त्या अशोक खरातच्या दारामध्ये आपली वरात घेऊन जाणारे अनेक उच्चवर्णीय आणि सुशिक्षित चांगल्या घरातल्या महिला पण तिथं गेल्या, अंधश्रद्धेला बळी पडल्या. कधी कधी मला वाटतं बरं झालं मी त्या अशोकच्या घरात गेलो नाही. त्या अशोक खरातचा महा नंबर लावला असता, म्हणला असता, सर 2 घोट घ्यावेच लागतात, 2 घोट खाना सर. नाही घेतले पुन्हा मला म्हणला असता तुमची बायको मरल. लय मोठ्या मुश्किल गेल्या वर्षी भेटली मला, लग्नाला बायकाच भेटल होता. बरं ह्या म्हणले असतील, पुन्हा घरून बायको म्हणली असती, महाराज म्हणाले घ्या ना 2 घोट, काय व्हायलंय. बरं झालं की शिवशाहू फुले आंबेडकरांचे चरित्र मी वाचले, थोडा का होईना मस्तकात प्रकाश पडला. आणि अशोक खरातच्या दारात मी नाही गेलो बाबा, हे मला बरं वाटतं कधी कधी. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो, त्या अशोक खरातच्या दारामध्ये जेवढे बी लोक गेले, जेवढ्या बी महिला गेल्या, त्या उच्चवर्णीय आणि सुशिक्षित होत्या. त्या घरामध्ये अशोक खरातकडे जाणारी मात्र एकही बौद्ध समाजातली महिला नव्हती. हे अभिमानानं मला सांगता येतं, कारण सर्वांची मी यादी काढली होती. का नव्हतं याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्यांच्या घरामध्ये शिवरायांचे विचार आहेत, महात्मा फुलेंचे अखंड आहेत,
बाबासाहेबांची पुस्तक आहेत, तुकारामांची गाथा आहे. तो समाज कोणत्याच भोंदूगिरी बाबाच्या समोर नतमस्तक होत नाही. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा समाज जर कोणता असेल तो आमचा समाज आहे. ही अभिमानाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी लक्षात घ्या. हे समजलं पाहिजे आपल्याला. नाही तर आजकाल गुरु कुणाला बी बनवावं लागले. आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला क्रांतिकारी विचारांचा वसा दिलाय त्या वसानुसार आणि त्याच विचारांच्या आपण तुम्ही आम्ही पायी घेत लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट सांगावीशी वाटते की खरंच आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालतो का? शोकांती काय आजची जर विचार करायला गेलं, या समोर या ठिकाणी माझ्या आजीबाई बसल्यात, इकडे एक आजीबाई आहेत. यांना जर विचारलं की तुमच्या काळात भीम जयंती कशी व्हायची, आजची भीम जयंती तुम्ही पाहिली मी पाहिली, याची देही याची डोळा आपण साक्षीने पाहिली भीम जयंती. पण एक 25-30 वर्षापूर्वीची भीम जयंती कशी असायची मी सांगतो. आजीबाई तुमच्या काळात भीम जयंती कशी असायची? एक बैलगाडी आणायची, बैलावरती झुला टाकायच्या, कोळ्याला टाकतो त्या बैलगाडीला केळीचे खांब बांधले जायचे, नारळाच्या फांद्या बांधल्या जायच्या, रंगीबेरंगी पताके लावले जायचे. आणि त्याच बैलगाडीवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो लावला जायचा. त्या बैलगाडीच्या समोर आमच्या आजीबाई गावाच्या ज्या वेळेस महिला होत्या त्या सुंदर सुंदर त्या ठिकाणी काय करायच्या, बाबासाहेबांची गाणी तथागतांची गाणी म्हणायच्या. आणि समोर त्यांच्या छोट्या छोट्या ज्या मुली बसल्या, ह्या मुली त्यावेळेस लेझिम खेळायच्या. अशी सुंदर आवाजामध्ये दिवसभर ही मिरवणूक चालायची. खऱ्या अर्थाने ही जयंती होती. पण सध्याचा काळ बदललाय, डीजेचा दणदणाट खायला लागलाय. असो, काळानुसार बदललं पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे, नाचलंही पाहिजे. कारण मी आज तुमच्या गावामध्ये नाचतो, कारण वर्षातले 364 दिवस आपण वाचन करतो आणि बाबासाहेबांच्या विचारांनी चालतो. एक दिवस ते आनंदात नाचलं तरी काही अडचण नाही. परंतु समाज जो भरकटत चाललाय त्याला कुठेतरी आपण आवर घातला पाहिजे. का? कारण आता समाजामध्ये सातत्यानं महापुरुषांचा अपमान करण्याचा अजेंडा चालू आहे. पाहिला असेल तुम्ही, धीरेंद्र शास्त्री असतील, बागेश्वर बाबा असतील, नवनवीन लोक गेले छत्रपती शिवरायांबद्दल बोलणे, संविधानाबद्दल बोलणे. हा अजेंडा काही दिवसापासून चालू आहे. इथून परभणी फार नाही, 8 ते 10 किलोमीटर आहे. 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परभणी शहरामध्ये बाबासाहेबांच्या पुढे एक संविधानाची प्रतिकृती होती की नाही? एका मनवादी नास्त्या विचाराच्या व्यक्तीकडून त्याची तोडफोड केली. कदाचित तुम्हाला माहिती असेल. ही तोडफोड केली का केली? याला संविधानाची अडचण नाही. अडचण कोणती आहे? एका दलित समाजाचा एक व्यक्ती येतो, देशाचं संविधान लिहितो आणि त्या संविधानानुसार आम्हाला खुर्चीवर बसावं लागतं आणि त्या घटनेनुसार आम्हाला शपथ घ्यावी लागते, मग कुठे आम्हाला संवैधानिक पद उपभोगता येते. ही अडचण या लोकांना लक्षात घ्या. राहिली गोष्ट आपली, तर ज्यांनी कोणी प्रतिकृतीची विटंबना केली त्याला दशास्त्राचं आपण उत्तरही दिलं. खरं तर आपला जो समाज आहे, बौद्ध समाज आहे, हा तथागतांच्या विचारांवर आणि धर्मांवर चालणारा शांतता प्रिय समाज आहे. हिंसेचे नाही, आम्ही अहिंसेचे पुजारी आहे. पण कधी कधी आम्हाला दशास्त्राचं उत्तर द्यावं लागतं. नाही तर बरेच लोक आमचं हॅमरिंग करून संविधानाबद्दल गरज नाही, बाबासाहेबांना अपशब्द बोलणे, कधी कधी संविधान बदलण्याची भाषा वापरणे, हे सध्या समाजात चाललंय. त्याच्यासाठी उत्तर कधी कधी द्यावं लागतं. म्हणून नेहमी सांगतो, हा समाज अहिंसा प्रिय तथागतांच्या विचारांवर चालणार आहे. नाहीतर मधवादी विचारसरणीच्या लोकांना वेळोवेळी आम्ही धडे शिकले. नेहमी सांगतो की विनाशाशी जर असेच आमचे नाते जुळले असते, आम्ही अर्ध्यांच्या घरात सापही पाळले असते. अरे चुकून आम्हाला थोडी तथागतांची ओळख झाली, नाहीतर तुम्हाला तुझ्या घरात येऊन जिवंत जाळले असते. परंतु बिनधास्त राहायचं. संविधानातला कुणीच बोट लावू शकत नाही आणि कुठला धक्काही लागू शकत नाही. 1.5-2 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये एक नारा चालू होता, अबकी बार 400 पार. आणि आपल्या मनामध्ये बदललं, संविधान बदलायचं, संविधान बदलायचं. तुम्हाला एक सांगतो पोर आजच, खरं तर राज्यघटना नावाचा विषय आणि इतिहास नावाचा विषय हे माझा विषय आहे शिकवण्याचा. थोडं मुळात जाऊन या माता माझ्याला सांगावं लागतं की बरेच वेळ सांगतात संविधान बदलणार, संविधान बदलणार. खरंच संविधान बदलता येतं का? हा कधी कधी एक विचार आमच्या डोक्यामध्ये येतो. पण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस आपल्या घटना समितीचं काम लिहून पूर्ण झालं, संविधान सभेचं काम झालं, तेव्हा घटना समितीतले काही लोक बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबांना बोलले, बाबासाहेब 395 कलमांचं सुंदर संविधान तुम्ही बनवलं, पण या 395 कलमांच्या यादीमध्ये तुमच्यासाठी महत्वाचं कलम कोणतं? बाबासाहेबांनी सांगितलं 395 कलम लिहिलीत,
पण या 395 कलमांच्या यादीत माझ्यासाठी महत्वाचंच नाही, तर जी घटना आपण लिहिली त्या घटनेचा प्राण, त्या घटनेचा खरा आत्मा म्हणून जर मला कोणतं संविधानातलं कलम सांगायचं असेल तर तुम्ही निर्भीकपणे निर्धास्तपणे सांगेल की घटनेचं सर्वात महत्वाचं कलम आहे ते म्हणजे 3232. आता हे कलम 32 काय भानगड आहे? हे कलम 32 असं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं भविष्यात येणारी पिढी, भविष्यात एखादं सरकार जर आलं तर कुठला कायदा करून, कुठली घटना दुरुस्ती करून ते कलम 32 रद्द करू शकत नाहीत, कारण कलम 32 हा घटनेचा आत्मा आहे. ज्या दिवशी घटनेतून कलम 32 बाहेर होईल त्या दिवशी घटनेला किंमत ही शून्य राहील, शून्य. म्हणून मी बनवतानाच संविधान असं बनवलंय की कोणता कायदा आला, कोणता घटना दुरुस्ती आली किंवा राष्ट्रपती आले तर कलम 32 ला रद्द करू शकत नाहीत. मग इथं जगातला कुठला बाबाचा बाप याला तर घटना बदलू शकत नाही. हे बाबासाहेबांचं उत्तर आहे. मग तुम्ही निर्धास्त राहायचं की संविधानाला धक्का लागू शकत नाही.